आज महाराष्ट्राच्या तमाम गोविंदांना ह्या दहीहंडीच्या माध्यमातून 75,000 गोविंदांना जो विमा मिळालेला आहे तो या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीनं आपल्याला मिळालेला आहे। आज सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे ती महाराष्ट्र शासनाने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने करण्यात आलेला आहे। मी पुन्हा एकदा साहेब तमाम महाराष्ट्राच्या गोविंदांच्या वतीनं तुमचं आज या संस्कृतीच्या हंडीमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि तमाम गोविंदांच्या वतीनं साहेब तुमचे आभारही व्यक्त करतो। प्रो गोविंदांसारखं एक आगळं वेगळं कार्यक्रम आपण आम्हाला जी त्याला साथ दिलेली आहे त्याच्यामुळे सर्वांच्या गोविंदांना मुंबई ठाणेच नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे। मी पुन्हा एकदा आदरणीय फडणवीस साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि साहेबांना विनंती करतो की 2 शब्द या ठिकाणी आमच्या गोविंदांना त्यांनी शुभेच्छा द्याव्या। खाली 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 सनातन हिंदू धर्म की गौ माता की हाथी घोड़ा पाल की हाथी घोड़ा पाल की या ठिकाणी संस्कृतीची दहीहंडी या हंडीमध्ये जे हा कार्यक्रम आयोजित करतात ते लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईकजी, आमदार संजय केतकरजी, निरंजन गावखरेजी, संजय वाघोलेजी, पूर्वेश सरनाईकजी या ठिकाणी उपस्थित संपूर्ण सरनाईक परिवार आणि उपस्थित सर्व माझ्या गोविंद पथक घेऊन या ठिकाणी आलेल्या बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देतो। जन्माष्टमीला आपण या ठिकाणी हंडी फोडतो त्या हंडीमध्ये काला असतो। हंडी जरी एक व्यक्ती फोडतो एक गोविंदा फोडतो तरी काला सर्वांनाच त्या ठिकाणी मिळत असतो कारण हा प्रेमाचा काला आहे, हा समस्येचा काला आहे, हा एकसंधतेचा काला आहे। समाजाला एकत्रितपणे या ठिकाणी आपण हा काला देत असतो आणि म्हणून प्रभू श्रीकृष्णाने जो प्रेमाचा विचार आपल्याला दिलाय, जो एकसंधतेचा विचार दिलाय, जो एकतेचा विचार दिलाय तो विचार घेऊनच या दही काल्याच्या निमित्ताने दहीहंडीच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। संस्कृतीची दहीहंडी ही एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची या ठिकाणची हंडी आहे आणि प्रो गोविंदांनी तर निश्चितपणे आपल्या या सणाला एक वेगळ्या अशा प्रकारची ओळख मिळवून दिली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अरे